तर नमस्कार मित्रांनो, टी जवळ आलेली आहे. आपला जोरात अभ्यास सुरू असेल यामध्ये शंकाच नाही. आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे 25 प्रश्न पर्यायाच्या स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे आपला जवळपास 100 प्रश्नांचा सराव होणार आहे. त्यामधील प्रश्न पहिला आहे, सामाजिकीकरण प्रक्रिया खालीलपैकी काय दर्शवते? तर आपण पर्याय वाचायचे आहेत. जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा व्हिडिओ पॉज करा, विचार करा. मी डायरेक्ट उत्तर सांगणार आहे आणि इतर पर्यायांचे स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, सामाजिक नीतिनियमांबरोबर समायोजन. हे आपलं सामाजिक प्रक्रिया दर्शवते. आता या चारही पर्यायाचं म्हणजे 3 पर्यायाचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. पुढचं स्पष्टीकरण तुम्हाला मी देतो. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न दुसरा आहे, एक शारीरिक शिक्षक विद्यार्थ्यांचे क्रिकेटमधील क्षेत्ररक्षण सुधारू इच्छितो. खालीलपैकी कोणती बाब त्याला आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते? तर याचं योग्य उत्तर आहे, मी योग्य उत्तर सांगणारच आहे. आपण व्हिडिओ पॉज करून पर्याय वाचू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थ्याकडून क्षेत्ररक्षणाचा सराव करून घेणे. आता 4च हे उत्तर का आहे? तर थॉर्नडाईकच्या सराव नियमानुसार अर्थात लॉ ऑफ एक्झरसाइजच्या नियमानुसार शारीरिक कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्यक्ष सराव म्हणजे प्रॅक्टिस करणे हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. तर आपण पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर इथे सांगणे हा आहे. सांगणे म्हणजे आपण फक्त थेरी सांगत आहोत, हे चुकी. त्यानंतर संबंध स्पष्ट करणे प्रॅक्टिस नाहीच आहे. त्यानंतर इतरांचे कार्य पाहण्यास म्हणजे सुद्धा काय आहे, निरीक्षणच आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. प्रश्न तिसरा आहे, रिकामी जागा बालकांमधील प्रतिभावांतेसाठी महत्त्वाचे ठरते. तर काय महत्त्वाचे ठरते ते आपल्याला सांगायचे आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4, 1 व 2 अनुवंशिक रचना आणि वातावरणीय प्रेरणा हे दोनही बालकांमधील प्रतिभावांतेसाठी महत्त्वाचे ठरते. आता अनेकदा एखादी चूक होऊ शकते व्हिडिओमध्ये, आपण ती दुर्लक्षित करा किंवा कॉमेंटमध्ये आपण सांगू शकता, मला सुचवू शकता. प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी समस्या निराकरण प्रक्रियेची कोणती पायरी नाही सांगितलेली आहे. कोणती पायरी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समस्येच्या परिणामांची इच्छा करणे ही समस्या निराकरणाची प्रक्रियेची पायरी नाही आहे. आता इतर जे आहेत 1, 3 आणि 4 ह्या समस्या निराकरण प्रक्रियेच्या पायऱ्या असल्यामुळे आपल्याला काय विचारलेलं आहे, नाही. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न 5वा आहे, बालकाची अध्ययनातील तत्परता रिकामी जागाकडे संकेत करते. तर अध्ययनातील तत्परता कुणीकडे संकेत करते? तर बालकाची अध्ययन विषयक आवड याकडे संकेत करते. आता पहिला जर आपण विचार केला बालकाचा सर्वसामान्य क्षमता स्तर, तर हे जे आहे हा बुद्धिमत्तेशी संबंधित आहे, तत्परतेशी नाही. त्याच्यानंतर तिसऱ्याचा जर आपण विचार केला तर हे बालकाचे प्रयत्न प्रमाद हे आहे, ही काय आहे, अध्ययनाची एक पद्धत आहे. आणि चौथा जर म्हटलं आपण बालकावरील दडपण, तर दडपणामुळे तत्परता नष्ट होते. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न 6वा आहे, उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मिळतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बुद्ध्यांक चाचणी. कारण इथे एक महत्त्वाचा शब्द आलेला आहे उपजत. तर उपजत प्रतिभा मोजण्यासाठी जे आहे बुद्ध्यांक चाचणी म्हणजेच IQ टेस्ट हा सर्वात प्रमाणित आणि वस्तुनिष्ठ मार्ग मानला जातो. सामान्यतः 140 पेक्षा जास्त IQ असणारी मुले हे प्रतिभावान मानली जातात, 140 पेक्षा जास्त. प्रश्न 7वा आहे, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट शैक्षणिक अभियोग्यतेमध्ये खालीलपैकी कोणत्या निरीक्षणांचा समावेश असतो? तर आपण पर्याय वाचू शकता, मी उत्तर सांगणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आवडीच्या विषयांकडे दीर्घकाळ लक्ष देऊ शकतो. आता पर्याय क्रमांक 4च का? कारण विशिष्ट शैक्षणिक अभियोग्यता असलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करण्याचे प्रमाण खूप जास्त असते, म्हणजे अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतो आपण, तो आपल्या आवडीच्या विषयात तासनतास मग्न राहू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. आता पहिला जे आहे पर्याय क्रमांक 1
हे वेडेपणाचे प्रतिसाद देणे हे अभियोग्यतेचे लक्षण असू शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 जे आहे, इतरांची कौशल्य ओळखणे हा सामाजिक दृष्टिकोन झाला. हे सामाजिक दृष्टिकोन. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 जे आहे, शारीरिक सौष्ठव हा शारीरिक सुदृढतेचा भाग आहे, शैक्षणिक अभियोग्यतेचा नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य आहे. प्रश्न 8वा आहे, सहकार्याधारित गट अध्ययनामध्ये पुढीलपैकी कोणते फायदे नाहीत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अधिक शांत व सुव्यवस्थित वर्ग. आता हा बरोबर पर्याय का? जेव्हा मुले गटात काम करतात तेव्हा तिथे चर्चा, वादविवाद आणि संवाद होतो. त्यामुळे वर्ग पूर्णपणे शांत राहू शकत नाही. वर्ग शांत असणे हा सहकार्याधारित अध्ययनाचा फायदा किंवा हेतू नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, स्टेनबर्गने बुद्धिमत्तेच्या त्रिकूट सिद्धांतात खालीलपैकी कोणता पैलू मांडला नाही? तर येथे त्यांनी पर्याय क्रमांक 4, स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता हा पैलू त्यांनी मांडलेला नाही. तर मग हा कोणी मांडला? तर हा प्रकार हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात मांडला आहे. स्टेनबर्ग यांनी मांडलेला नाही. आणि हॉवर्ड गार्डनर यांचा स्पेशल एक तक्ता मी कालच आपल्या फेसबुक वॉलवर टाकलेला आहे, पेजवर टाकलेला आहे, आपण ते अभ्यासू शकता. प्रश्न क्रमांक 10 आहे, वर्गामधील भेदभावाच्या दृष्टिकोनापासून दूर राहण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कशाला प्राधान्य द्यावे? तर हा प्रश्न सहसा चुकत नाही असाच आहे, कारण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुला मुलींना एकमेकांबरोबर नैसर्गिकपणे राहण्याची मोकळीक देणे, म्हणजे त्यांना संकुचितपणा जाणवणार नाही. म्हणजे त्यांनी एकत्र वावरले किंवा एकत्र काम जर त्यांनी केलं तर त्यांना ते भेदभाव जाणवणार नाही. पुढचा 11वा प्रश्न आहे, हॉवर्ड गार्डनरचा बुद्धिमत्ता सिद्धांत खालीलपैकी कशावर भर देतो? तर कशावर भर देतो? तर प्रत्येक विद्यार्थ्यामधील विलक्षण क्षमता यावर भर देतो. आता इथे पहिला आहे सामान्य बुद्धी. सामान्य बुद्धी हा सिद्धांत स्पिअरमनने मांडलेला आहे, स्पिअरमन. आणि 2 आणि 4 हे चुकीचेच आहेत असं मानलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 12वा आहे, खालीलपैकी अध्ययन अकार्यक्षमतेचे कारण कोणते नाही? असे कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत. खालीलपैकी अध्ययन अकार्यक्षमता याचे कोणते कारण नाही? अध्ययन अकार्यक्षमतेचे कारण नाही असं कोणतं आहे? तर इथे आपण जर विचार केला, भावनिक अस्थिरता हे सुद्धा आहे, चंचलता, कुपोषण हे सुद्धा आहे. तर त्याचं जे आहे अकार्यक्षमतेचे कारण कोणते नाही? तर सांस्कृतिक घटक. कारण हे एखाद्याच्या शिकण्याच्या पद्धतीवर किंवा गतीवर परिणाम करू शकतात, परंतु ते अध्ययन अकार्यक्षमता, उदाहरणार्थ जसं की डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया, हे जसेचे मूळ कारण असू शकत नाही. काय? सांस्कृतिक घटक. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 13वा आहे, खालीलपैकी कोणत्या वातावरणामध्ये बालकाचा भाषा विकास चांगला होईल? तर कोणत्या? पर्याय क्रमांक 2, संयुक्त कुटुंबातील सदस्यांनी बालकाशी निरंतर आंतरक्रिया जर केली तर बालकाचा भाषा विकास चांगला होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे वायगॉत्स्कीच्या सिद्धांतानुसार भाषा हा सामाजिक आंतरक्रियेचा भाग आहे. संयुक्त कुटुंबात जास्त सदस्य असल्याने काय होईल? बालकाला बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या भरपूर संधी मिळतात. जसं की आजी आजोबा, काका काकू असे भरपूर लोक असतात, ज्यामुळे त्यांचा भाषा विकास वेगानं होतो. पुढचा 14वा प्रश्न आहे, पाठ्यपुस्तकांची भाषा कोणत्या स्वरूपाची असावी? कोणत्या स्वरूपाची असावी? तर ती असावी बालकांचे कुटुंब व समुदाय यांच्याशी मिळती जुळती असावी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15वा, कोणत्याही विषयातील माहिती शिकून घेण्यात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना तोलामोलाची मदत करण्यासाठी विकसित केलेल्या अभ्यासक्रमाला काय म्हणाल? तर काय म्हणता येईल जे मागे पडलेले आहेत ते त्यांच्यासाठी?
तर त्यांना आपण म्हणू शकतो सुधारणा अभ्यासक्रम. पर्याय क्रमांक 3. म्हणजेच मागे पडलेल्या किंवा स्लो लर्नर्स ज्याला आपण म्हणतो ते विद्यार्थ्यांमधील त्रुटी शोधून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुधारणा अभ्यासक्रम किंवा ज्याला आपण आधी बघा उपचारात्मक अध्यापन म्हणायचो ते वापरले जाते. प्रश्न 16 आहे, बालक चित्रपटातील दृश्य बघून हिंसात्मक वर्तन शिकतो. हा निष्कर्ष खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनावर आधारित आहे? चित्रपटातील दृश्य पाहून हिंसक वर्तन शिकतो. हा निष्कर्ष कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनावर आधारित आहे? तर उत्तर आहे अल्बर्ट बांडुरा. उत्तर आहे अल्बर्ट बांडुरा. यांनी काय केलं तर यांनी त्यांच्या प्रसिद्ध बोबो डॉल प्रयोग द्वारे सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडला. त्यांनी सिद्ध केले की मुले अवतीभोवतीच्या किंवा टीव्हीवरील मॉडेल्सचे निरीक्षण करून आणि अनुकरण करून हिंसक वर्तन करतात. त्याच्यामुळे अल्बर्ट बांडुरा यांनी संशोधन केले, त्याच्यानुसार तो निष्कर्ष त्यांनी मांडला. आता इथे जे पियाजे आहे यांनी काय केलं, बोधात्मक विकास, थॉर्नडाईकनं प्रयत्न प्रमाद पद्धत आणि वॉटसननं वर्तनवाद, ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रश्न 17 आहे, विद्यार्थी फॅशन शो बघून त्यातील मॉडेल्सचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या अनुकरणास रिकामी जागा अध्ययन म्हणतात. कोणतं अध्ययन म्हणतात? तर याला म्हणतात सामाजिक अध्ययन. आता इथे सुद्धा कोण? बांडुरा यांचाच सिद्धांत लागू होतो. प्रश्न 18, बेंजामिन ब्लूमचे मूल्यमापनाचे वर्गीकरण रिकाम्या जागावर आधारित आहे. बेंजामिन ब्लूमचे मूल्यमापनाचे वर्गीकरण कशावर आधारित आहे? तर ते आहे अध्ययन उद्दिष्टे. बेंजामिन ब्लूम यांनी 1956 मध्ये शैक्षणिक किंवा अध्ययन उद्दिष्टांचे वर्गीकरण मांडले. यात त्यांनी ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक अशी 3 क्षेत्रे सांगितली आहेत. प्रश्न 19 आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? कोणती जोडी बरोबर आहे? एक बरोबर बाकीच्या चुकीच्या असायला पाहिजे. तर सामाजिक विकास, वातावरण ही जोडी जी आहे ती बरोबर आहे. आता इथे 2 आणि 4चा जर विचार आपण केला तर भावनिक आणि बोधात्मक विकास जे आहे हा केवळ परिपक्वतेवर अवलंबून नसतो, तर अनुभव आणि वातावरणावरही तो अवलंबून असतो. आणि जे तिसरं आहे शारीरिक विकास, तर शारीरिक विकास हा प्रामुख्याने अनुवंशिकतेवर हेरिडिटीवर आधारित असतो. प्रश्न 20 आहे, जर वर्गातील एखादा विद्यार्थी अध्यापनादरम्यान पुन्हा अध्ययनात चुका करत असेल अशा वेळी शिक्षकाने काय करावे? उपयोजनात्मक हा प्रश्न आहे आणि या नवीन TET मध्ये या प्रकारचे प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील चुकांमागील कारणे जाणून योग्य उपाययोजना करणे. आणि जसं आता आपण पाहतो आधुनिक शिक्षणशास्त्रानुसार चुका हा अध्ययनाचाच एक भाग आपण मानतो आणि मानायला पाहिजे. शिक्षकाने नैदानिक चाचणी घेऊन किंवा निदानात्मक चाचणी घेऊन चुकामागील कारणे शोधावीत व उपचारात्मक अध्यापन करावे, जेणेकरून अध्ययनातील चुका शोधता येतील. प्रश्न 21 आहे, खालीलपैकी बुद्धिमत्तेसंबंधी योग्य विधान कोणते आहे? बुद्धिमत्तेसंबंधी तर योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2, अनुवंश व परिस्थितीचा संमिश्र प्रभाव बुद्धिमत्तेवर पडतो. तर बुद्धिमत्ता कशी असते हे अनुवंशिक आणि पर्यावरण किंवा परिस्थिती या दोघांच्या गुणाकाराचा किंवा संमिश्र आंतरक्रियेचा परिणाम आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 22वा, अंध विद्यार्थ्यांसाठीची शैक्षणिक उपकरणे कोणती आहेत? तर ते टेलर फ्रेम, रबर मॅट, अबॅकस, कॅसेट टेप रेकॉर्डर, श्रवणयंत्र, ब्रेल मशीन. तर यापैकी कोणकोणते आहेत? तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 ब, अ, क, ड, फ. ब, अ, क, ड आणि फ.
ही यंत्रे म्हणजे ही उपकरणे आहेत त्यांची. आता मग हे जे श्रवण यंत्र राहिलेलं आहे, तर श्रवण यंत्र कोणासाठी असते? तर हे उपकरण बधीर किंवा ऐकण्यात दोष असलेल्या म्हणजे हेअरिंग इम्पेअर्ड विद्यार्थ्यांसाठी असते, अंधांसाठी नसते. त्यामुळे ई वगळता सर्वच जे उपकरणं आहेत ही अंध विद्यार्थ्यांसाठी असतात. प्रश्न 23वा आहे, व्यस्तीकरण व पारस्परिकता या क्रिया जमणे हे रिकामी जागा अवस्थेचे वैशिष्ट्य आहे असे पियाजे म्हणतो. तर मूर्त क्रियात्मक अवस्था हे याचं उत्तर आहे. आता मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे वय 7 ते 11 वर्ष. या अवस्थेत बालकांमध्ये व्यस्तीकरण म्हणजेच रिव्हर्सिबिलिटी उलट क्रियेने मूळ स्थितीवर येणे, जसे की बर्फाचे पाणी आणि पाण्याचा बर्फ, आणि पारस्परिकता हे गुण विकसित होतात. आणि शेवटचा 24वा प्रश्न आहे, कोणत्या अध्ययन क्षेत्रात उच्च श्रेणीच्या विचारसरणीचा समावेश होतो? आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. आपण फेसबुकवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला रिव्हिजन करता येईल. आपण जर व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये लवकर भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.